त्या ठिकाणी सन्मान केला जातोय तो बंगे स्पोर्ट्स संघाचे अध्यक्ष सुधीर शेठ ठाकूर साहेब आणि रायगड टेनिस क्रिकेट संघटनेमध्ये सुद्धा गेले कित्येक वर्ष सातत्याने कार्यरत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित नुकताच हंगाम सुरू झाला आणि कारकोपर संघ पहिलाच सामना खेळत होता यावर्षीचा आणि ते जिंकले सुद्धा. त्यामुळे चांगली सुरुवात त्यांच्या संघासाठी झाली. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ समालोचक गेले कित्येक वर्ष खरं तर तळ्यामधून बिलॉंग करतात, परंतु सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणारे सुरेश शिंदे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. चला बॅट्समन प्लीज मैदानाकडे रवाना व्हा लगेच, कारण वेळ फार कमी आहे. 10 संघाने आपण तब्बल 5 षटकांचे सामने खेळवतोय, त्याच्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. सोसायटी पनवेल आणि मंगलमूर्ती वाजे या दोन संघादरम्यान सुरू होईल लढत. चला लवकर मॅच चालू करा, कारण थोडंसं उशिरानं चाललोय आपण आज आणि 10चा लॉट्स आहे. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे उजेडामध्ये, त्यामुळे विनंती असेल प्रत्येकाला सहकार्य करा. बॅटर पाठवा प्लीज वाजे टीम. सोसायटी पनवेल संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले आणि फलंदाजीचं आमंत्रण मात्र देण्यात आलं ते मंगलमूर्ती वाजे संघाला. पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सर आणि दीपक बोराडे सर दिग्गज पंच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल पाटील सर आहेत रसायनीचे. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर चिंचपाडा. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमचे केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम करते. DJ KP साऊंड कमलेश असील नांदगावचे, त्याचप्रमाणे हर्ष मयूर. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो त्यांच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा आपण खऱ्या अर्थानं आभार मानूया. कुंडेपहाड गावांचं सुद्धा ज्यांनी या स्पर्धेसाठी अवटी मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय. 1 लाख रुपये पारितोषिक असणारी ही स्पर्धा आहे. अजनबी स्पोर्ट्स सोहळे मोठी स्पर्धा ओळखली जाते या विभागामधली आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खरं तर ट्रॉफी पटकावायची या हेतून मैदानामध्ये खेळ करत असतो. कारण अजनबी स्पोर्ट्स सोहळे संघाची स्पर्धेची ट्रॉफी पटकावणं हे प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडूला खरं तर एक आवडत असतं आणि त्याच्यासाठी ते झटत असतात. म्हणूनच गेले कित्येक वर्ष सातत्याने या स्पर्धेवर मात्र तमाम क्रीडा जगताचं प्रेम राहिले. सगळ्यांचं मनापासून आभार आपण मानूया. 6व्या मैदानाच्या दिशेनं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मंगलमूर्ती वाजे टीमकडून पंकज पाटील आणि यज्ञेश पाटील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये वापरला जातोय. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो अजय माकस. पहिलाच बॉल, एक्सलंट ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. सुंदर असा कप ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता करता दमदार सुरुवात. पंकज पाटीलच्या पाठमधून चौकार. फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो तो पंकज पाटील. मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामधील. सुंदर अशी सुरुवात करून दिली. यावेळेस मात्र थोडासा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर तैनात करण्यात आलाय. सिंगलच मिळेल एकेरी धाव. स्ट्राईक रोटेट करत असताना 5 धावा आतापर्यंत धाव फलकावर.
यज्ञेश पाटील डावकुऱ्याताचा फलंदाज. 30 सर्कलच्या आतमध्ये 9 फिल्डर आहेत, 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. डावकुऱ्याताचा फलंदाज यज्ञेशसाठी थोडासा वाईडिश लॉंग ऑफला एक फिल्डर तैनात करण्यात आलाय आणि दुसरा डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. मोठं मैदान आहे औटी मैदान कुंडेवाळचं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाज अजय मकास. चांगला चेंडू फुल लेंथ होता. यावेळेस मात्र स्ट्रेट टू द बॉलर कोणती धाव घेताना दिसलेला नाहीये यज्ञेश पाटील. चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा. चांगला डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे. अजय बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेटने कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनला बॉल थांबवला जातोय. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. अचूक टप्प्यावर सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अजय माकस. दोन चेंडू निर्धाव खेळलाय आणि त्याचमुळे पंकज पाटील काही कानमंत्र देत असताना यज्ञेश पाटीलला. ओ यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलंय स्क्वायर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांच्या निर्णयाची जरूर आम्ही वाट पाहू. या सीटचं मॅक्झिमम नाव षटकार येतोय यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून. सुरुवात दमदार झाले. यज्ञेशकडून 2 चेंडू निर्धाव खेळला होता आणि तदनंतर आलेला हा षटकार. टीमची टोटल 11 या आकड्यावर. पहिल्या 2 पाऊलपेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असेल तो माझ्या संघाच्या सलामीवीरांचा. आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळालाय अजय मकासच्या. यावेळेस चांगला फटका चांगला स्ट्रोक. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह काळ्या पडद्यावर जाऊन चेंडू हिट झालाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता महागडे षटक पहिलंच ठरलंय ते सोसायटी पनवेल संघाकडून. अजय मकास ज्या ओव्हरमध्ये मात्र धावा दिल्या त्या तब्बल 15 धावा. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. महागडे षटक पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा. बघासपासून आपण पाहिलं गोलंदाज थोडेसे हाबी होत होते पहिल्या 2 सामन्यांमध्ये, परंतु इकडे मात्र चांगली बॅटिंग दाखवले यज्ञेश पाटीलनं. 10 धाबांवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला पंकज पाटील 5 धाबांवर खेळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जयेंद्र कुवर. हो यावेळेस मात्र कॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालाय आणि बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पंच इशारा करतात इट्स अ बाय. त्यामुळे एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. 4 धाबा मिळतील. चौकार टीमची टोटल 19 वर. पहिलाच बॉल होता जयेंद्र कुवरचा. थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता पंकज पाटील कडून. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर केले पॉइंटला. सिंगल मिळेल. एकेरी धाव. सेन्सिबल क्रिकेट दोनही खेळाडूंकडून खेळलं जाते सध्याच्या घडीला मंगलमूर्ती वाजे संघाकडून. हळूहळू स्कोर कार्ड मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाढत असताना 20 धावा धावफलकावर. यज्ञेश आक्रमक झालाय. मागच्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून निघालेत. कट झाला बॉलला. शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. बॉल थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं
आउटफील्ड फास्ट आहे, जाईल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. यज्ञेशच्या पॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. असेल तर 41 धाबा वाचवल्या होत्या, त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणं थोडंसं कठीण जातं. परंतु मागचा सामना मात्र खारकोपर संघानं चेस केला. 48 धावांचं टार्गेट होतं, परंतु 5 ओव्हरपर्यंत तोही सामना गेला होता. परंतु ज्या पद्धतीने इकडे स्कोर कार्ड सुरू आहे, कदाचित मोठी धावसंख्या या मॅचमध्ये पाहायला मिळू शकते. जागरूक बनवण्याचा प्रयत्न पटका, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. निर्धाव चेंडू गेलाय, डॉट बॉल. जयेंद्र कुवर कमबॅक करत असताना 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक सुरू आहे, त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जे हवं होतं मंगलमूर्ती बाजी संघाला ते त्यांनी प्राप्त केलं आतापर्यंतचा. जर आपण नजर टाकली खेळावर, ओ चांगला हिट यावेळेस मात्र लॉंग आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू सीमारेषा पार. 6 धाबांकरता स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 16, तब्बल 31 जाबा पॉवर प्ले मध्ये फोडून काढल्यात त्या मंगलमूर्ती बाजे संघानं. त्यामुळे सोसायटी पनवेल संघाला लवकर कमबॅक करावा लागेल, अन्यथा या मैदानावर जर 60+ धाबा झाल्या फार कठीण होऊ शकेल तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये. ची खेळपट्टी गोलंदाजांना सकाळपासून सहाय्य करते. कालही गोलंदाजांचा दबदबा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाला, परंतु इकडे दोनही मुख्य गोलंदाज सोसायटी पनवेल संघाचे निष्प्रभ ठरलेत. तिसरं षटक गोलंदाजी बार्क पनवेल संघाकडून प्रकाश बडेला. हो, कट करण्याचा प्रयत्न यावेळेस. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. हे चेंडू टाकावे लागतील आता सोसायटी पनवेल संघाला. थोडंसं दडपण आणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं अजूनही ब्रेक थ्रू मिळालेलं नाहीये. दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. चांगला बॉल, फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला मिडॉनला. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं पुढे आलाय, दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलाय. थ्रो पहा, स्ट्राईक रेंजला केला होता आणि त्याच काळासो इकडे 2 धाबा पूर्ण. सुंदर रनिंग मिळून विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत. संयम दाखवलाय, आक्रमकपणा दाखवला या दोन्ही फलंदाजांनी. राऊंड विकेटनं हा चेंडू इकडे कट करण्याचा प्रयत्न. चांगली फील्ड पाठीमागे, कोणती धाव मिळणार नाहीये. 3 चेंडूंमध्ये 2च धावा दिल्यात आणि थोडासा धावसंख्येला लगाम घालण्याचं कार्य मात्र प्रकाश बडेला करतोय. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलला स्वीप केल्या, बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा रेषा पार. 4 धाबांकरता चौकार. चांगला चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर्स. इकडे संधी जरूर होती बडेलाला. चेंडू जर कलेक्ट करता आला असता तर कदाचित इकडे ट्रबलमध्ये दिसला असता यज्ञेश पाटील, परंतु ही संधी मात्र सोडले. अगोदरच विकेट मिळालेली नाहीये, त्यामुळं तुम्हाला जो चान्स मिळेल
तो त्यांनी घ्यायलाच हवा, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 38. तिसरं षटक, शेवटचा चेंडू असेल कदाचित या षटकामधील. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लागला, जेल सुटलाय. संधी होती एका मुख्य फलंदाजाला बाद करण्याची. ही संधी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगोदरच धावा होत आहेत आणि त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. ती सोसायटी पनवेल टीमला एक सोप्पा जेल भूमीला दानवत असताना पंकज पाटील बाल बचावलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 3 ओव्हर्स नंतर 13च्या सरासरीनं 39 धावा, 39 रन्स विदाउट लॉस. तुझसे है वो मुझे दिल को तेरा देवा मुझे प्यार नहीं तुझसे है वो मुझे दिल को तेरा देवा ऐका दादी ऐका दादी ऐका दादी ऐका दादी. पुढचा सामना असेल तो मोहा कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये MMV थाकटीजुई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. मोहा कोळीवाडा आणि थाकटीजुई. अमे घाटे. चौथ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल घाटेला. अजूनही यश प्राप्त झालेलं नाहीये सोसायटी पनवेलला. फ्रायू केला यावेळेस मात्र कॅल्पटच्या सहानं लॉंग ऑन कडे जात असताना एक धाव येते. सिंगल रन धावसंख्येमध्ये वाढ 41, 41 धावा. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये उत्कर्ष सावळे विरुद्ध यंगस्टार वहाळ हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शॉट ऑफ लाईन दाखवू टप्प्याचा बॉल, बराच रूम दिला. बॉलला पाठवलंय सरळ समालोचन कक्षामध्ये सलामी देण्यासाठी. गुड शॉट, षटकार.
धावा दिल्या होत्या यज्ञेशसाठी. नेक्स्ट बॉल. 51 धावांची भागीदारी आतापर्यंत 2 फलंदाजांमध्ये. यावेळेस मात्र पाहूया स्ट्रेट टू द लॉंग ऑन. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकांना फार चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी. मगासपासून आपण पाहतोय एकच रन मिळते. धावसंख्या 1 पुढे. 52 धावा धावफलकावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. या 4 बॉल नंतर धाकटी जुई आणि मोहा कोळीवाडा या 2 टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. बडेलाचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन मिडल ऑफ द बॅट केलाय आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु लॉंग ऑफ फिल्डर वेगानं पोहोचलाय त्या ठिकाणी आणि इकडे 2 धावा. चांगली फिल्डिंग अजय मकास कडून संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि धावा झाल्या त्या 60. सर्वोत्कृष्ट भागीदारी या स्पर्धेतली रचले. ओ, स्विच करण्याचा प्रयत्न. इकडे पहा, पॉइंटला एक सोपा झेल त्या ठिकाणी दिलाय. पंकज पाटील बाद झालाय. शेवटच्या षटकामध्ये सोसायटी पनवेल संघाला ही सफलता. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असताना, परंतु या स्पर्धेमधील मात्र सर्वोत्कृष्ट भागीदारी रचली गेली ती पंकज पाटील आणि यज्ञेश पाटील कडून. कालच्या 59 धावांच्या भागीदारीचा उच्चांक मात्र मोडलाय आणि 60 धावांची भागीदारी रचली आणि पंकज पाटीलला 14 बॉलमध्ये 29 धावा ठोकल्यात आणि अमूल्य असं योगदान दिलंय ते वाजे संघासाठी. मौसम है मस्ताना मौसम है मस्ताना. विघ्नेशचा हा फटका. व्हॉट अ शॉट. ग्रेट इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक. ऑप्शनच्या बाहेर शफल क्रॉस होऊन यावेळेस फाईन लेगच्या वरतून धाडलाय. शेवट गोड मंगलमूर्ती वाजे संघाचा. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय आणि आणखीन एक महागड षटक पाहायला मिळालं. इनिंग ब्रेक झाले आणि पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 66 धावा, विक्रमी धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 67 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय सोसायटी पनवेल या संघासमोर. टॉस केलं जाईल. मोहा कोळीवाडा आणि धाकटी जुई दोन टीमचे कॅप्टन. मोहा कोळीवाडा टीमचं कॅप्टन आपण या. लगेच टॉस केला जाईल, परंतु खूप चांगली धावसंख्या. 14 बॉलमध्ये 30 पंकज पाटील, यज्ञेश पाटील 15 बॉलमध्ये 26 आणि विघ्नेश पाटील 1 बॉल 6. त्यामुळे मोठं टार्गेट यावेळेस सेट करण्यात आलंय.
बाय दिली जाईल. साळवी साहेब, त्याचबरोबर संग्राम साहेब आणि विशाल दादा, आपल्याला विनंती की या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आपण या संघाचे 23 संघाचे सच्चे सपोर्टर्स आहात, तर विनंती आहे आपल्याला की या आपण अतिथी कक्षामध्ये. आणि पाहतो आपण सामना सुरू होत आहे. 30 चेंडू 67 धावांची गरज. स्ट्राईकवर संतोष कुवर, तर नॉन स्ट्राईकला राजा वीरकामे. मोठी धावसंख्या उभारली कारण यज्ञेशमध्ये क्षमता आहे. आणि विचार केला तर मात्र आपण पंकज पाटीलला कोण विसरेल. पंकज पाटीलचा खेळ राहिला. 15 चेंडूमध्ये 1 षटकार 3 चौकार सहित 26 धावा आणि 14 चेंडूमध्ये 30 धावा 3 षटकार आणि 1 चौकार सहित पंकज पाटीलचा. आणि यज्ञेशने मात्र 26 धावा जोडल्या. स्वागत आहे तुमचं संग्राम दादा या, विशाल दादा आणि साळवी साहेब, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज संकेत भगत गोलंदाजीच्या मार्कवर आहे. धावांचा पाठलाग मोठा आहे, धाडस ही मोठं लागेल, खेळ ही बहारदार करावा लागेल. मोठी धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला विस्फोटक फटके खेळावे लागतील. अजून नीट सराव नाही आहे, परंतु सरावाशिवाय तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावा लागेल. बॅटची आतली कडा, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू जातोय. धाव मात्र घेतली जाईल ती 1 आणि 1 या धावसंख्येनं धावकर धावा लागत आहेत त्या 2 फलंदाज संतोषजी कुवर आणि राजा वीरकामे. ही धाव मात्र आली ती म्हणजेच राजा वीरकामे यांच्या बॅटमधून. संकेत भगत पुन्हा एकदा सज्ज आहे. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला, जागा रिकामी आहे. आणि इथे मात्र संकेत भगतवर प्रहार केला आणि ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून चौकार. सदुसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. ही फटकेबाजी दाखवावी लागणार आहे. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा स्वीप लगवायची होती, टेक्निकली खेळायचं होतं, परंतु चेंडू फळीमध्ये नीटसं द्वंद्व रंगलं नाही आणि चेंडू मात्र बॅटच्या वर लागला. शॉर्ट गलीमध्ये चेंडू गेला, तिथे मात्र लिलया झेल टिपला आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज सलामीर संतोष कुवर मात्र स्वस्तामध्ये परततोय. मोहा कोलीवाडा संघाचा संघनायक मोहा कोलीवाडा संघाच्या संघनायकाला लास्ट पुकार आहे की आपण टॉस करण्याचा संपर्क साधा, अन्यथा समोरील संघाच्या संघनायकाला टॉस विन दिली जाईल. त्यांची गरज आहे, पण तसे फटके कसे लागतील जे सीमारेषेच्या बाहेर जाणारे पाहिजेत. मोठा फटका सजवला जरूर, पण मिड विकेटला इथे पाहिलं आपण काय घडलंय. काहीतरी द्वंद्व आहे इथे. ट्विस्ट राहिली या झेलमध्ये. फलंदाज होतोय पंच बाद. अखेरकार निर्णय आला. मोठा फटका सजवला, कन्वर्ट केला. मी तर म्हणेन की नीटचा चेंडू बॅटवर आलाच नव्हता, तरीही चेंडूने सीमारेषा जरूर गाठली आणि सुंदर झेल टिपत पंकजनं मात्र दुसऱ्या क्रमांकाचा विकेट्स कमावलाय.
गमावलंय. संतोष कुवरला त्यानं बाद केलं, त्याचबरोबर त्याने बाद केलं गणेश कुवरलाही. गोल्डन डकचा शिकार बनला गणेश कुवर. नवीन फलंदाज आपण पाहतोय अजय मकास, संघाचा संघनायक. टॉस केला जाईल. सुनील दादा, दीपकदादा पाटील त्यांच्यासोबत चाललेत म्हणजे समजावं आपण. तर विनंती करतोय एम आर दापोलकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस करायची आहे. एम आर दापोलकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. मोहा कोलीवाडा आणि धाकटी जुई या दोन संघादरम्यान MMV. लेग बायची धाव पंकज पाटीलचा हात चेंडूवर मिळाली आहे. एंड ऑफ द इनिंग या चेंडूवर अजय मकास संघाचा संघनायक अपयशी ठरतोय आणि पंकज पाटीलनं मात्र सहज उत्तमरित्या विकेट मात्र कमावली आहे. ये महेश स्मृती मोहा कोलीवाडा. महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघानं टॉस जिंकलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला रोहन मुंगाजी सर आयोजन जेव्हा केलं जातं ना, कारण लग्न घरात करून पाहावं आणि आयोजन करून पाहावं हे सारखंच आहे. तेवढीच मेहनत लागते. परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या रायगड क्रिकेटमध्ये मी तर एवढंच सांगेन की जोपर्यंत 100% एंट्री फी जमा होत नाही ना मॅचच्या अगोदर, तोपर्यंत तुम्हाला सामना सुरू होण्या अगोदर 100 फोन करावेच लागतील. कारण सगळ्यात मोठी संतोषदादा मात्र एक नमूद करू इच्छितो की सकाळी 8 वाजता मॅच खेळण्यासाठी आपण भिवंडीमध्ये जातो. 6 वाजता उठून सहज जातो, परंतु इथे खेळण्यासाठी 11 वाजताही जमत नाहीत. यासाठी 100% एंट्री फी येणं गरजेचं आहे. विकेट्स गमावली जाते. आणखीन एक विकेट्स हा सामना एकतर्फी सोडवण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला आहे. फलंदाजाकडून प्रयत्न होत आहेत, परंतु थटत अपुरे आणि लागोपाठ विकेट्स मात्र गमावले जात आहेत. जमतील काय? विकेट्स गमावले 4. पंकजची गोलंदाजी पहा. पॉईंटला मात्र स्टिअर केला चेंडू. धाव मात्र मिळत फक्त आणि फक्त एक या धावसंख्येनं आपलं खातं खोललं, ते म्हणजेच विजय शिंदेनं. आणि विजय शिंदेच्या बॅटमध्ये एक धाव आली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. तबलगड धावा लागला. 4 बाद निव्वळ 10 धावा. 67 धावांचं आव्हान होतं. त्याच्यामुळे राहणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र तब्बल धावा राहते 57. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. वेळ नाही, टाईम अलर्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महेश स्मृती मोहा कोलीवाडा संघानं टॉस जिंकला आहे. त्याचा निर्णय येणंही अपेक्षित आहे. आणि हा सामना जर संपेल ना, लगेचच सामना सुरू केला जाईल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे. पंकज पाटीलची अप्रतिम खेळ गोलंदाजी राहिली आहे. संकेत भगतची गोलंदाजी उत्तम राहिली. दोघांनी मिळून आपल्या वाट्याला 2-2 विकेट्स कमावल्या. आणि त्याच्यामुळे ओम साई सोसायटी पनवेल संघ थोडा अडचणीमध्ये. हेमंत पाटीलचा बाउन्सर पहिला चेंडू वाईड बॉल. हाईट नक्कीच होती आणि त्याच्यामुळं वॉर्निंग ही दिली जाते.
पहिली वॉर्निंग मिळते गोलंदाज हेमंत पाटीलला. वाईड बॉलची भीमर हा चेंडू होता. सामना कंटाळवाणा होतोय की काय असं वाटायला लागलं आहे, कारण ज्या प्रकारचा खेळ अपेक्षित आहे पनवेल संघाकडून तो अपेक्षित खेळ मात्र पूर्ण होत नाही आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. चलाकी चाणाक्षरी ते दाखवली जरूर, पंकजनं फेकी जरूर केली, यष्टरक्षकानं चाणाक्ष दाखवला, परंतु तेवढ्या तन्मयतेनं विजय शिंदे आपल्या एंडकडे धावत आला आहे. 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. 2 रन्सनी धावपळकावर धावा लागतील, त्या म्हणजे तब्बल 13 धावा. 17-54. सुंदर चेंडू, स्ट्रेट हिटचा फटका पाहतोय. चेंडू थोडासा लॉंगॉनच्या दिशेनं जाईल, क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. या सामन्यामध्ये आत्तापर्यंत विचार केला तर फक्त एक चौकार दाखवला पहिल्या षटकामध्ये संतोष कुवरनं. त्यानंतर मात्र फलंदाजी अचानक मॅन झाल्या बॅटा, आणि बॅट मॅन झाली की तुम्हाला मग मात्र विचार करावा लागतो. धावांचा डोंगर उभा आहे. अलॉंग द कार्पेट फटके हे तुम्हाला यश संपादन करू शकत नाही आत्ता तरी, कारण इथून वेळ निष्ठून गेली आहे. इथून तुम्हाला मोठे फटके षटकार चौकार दाखवावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला मात्र लढावं लागेल. 15 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. अजून सामना संपला नाहीच आहे. हा फटका चांगला आहे. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू घरंगळत जातोय. पहा, सीमारेषा गाठेल. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा मात्र चौकार. यश दूर आहे, पल्ला अजूनही दूर आहे, परंतु या पल्ल्याला गाठण्यासाठी तुम्हाला लढावं, झगडावं लागणार आहे. अजनबी ओळे हे फक्त मित्रांनो नाव नाही आहे. अजनबी ओळे हे कित्येक वर्षापासून ओळे गावाचं क्रिकेट क्षेत्रामधला ब्रँड बनला आहे. फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही आहे, तर अनेक सामाजिक उपक्रमही संघानं राबवलेत, आणि त्यात संतोष मात्र दादा समाविष्ट आहेत. बोलल्यावर आणखीन चांगल्या गोष्टी घडतील यातील मात्र शंका नाही आहे. षटक संपल्याची खूण मात्र पंच करतात. हेमंत पाटील यांचा षटक संपलं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धाबाकडे धावा लागल्या, त्या म्हणजे 4 बाद 19. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. तर मी म्हणत होतो की अजनबी ओळे संघ नेहमीच क्रिकेटमध्ये शिस्त कशी लागेल यासाठी सदैव प्रयत्न केला आहे. वेळेवर सामने सुरू होणं हे पहिलं ओवळ्यामधून चालू होतं. ओवळ्यामधनं क्रिकेट खेळून गेलेला माणूस किंवा टीम्स ह्यानंतर उत्तमच बनतात, ही आतापर्यंतची ख्याती राहिली आहे. कारण उत्तम क्रिकेट जर पाहायचं असेल आणि आता त्याला आणखीन एक साथ लाभली, ते म्हणजे हे आवटी मैदान कुंडेबाळचं. ग्रास असलेलं मैदान हे एकमेव मैदान आपल्याकडे इथपर्यंत तरी आहे पनवेलमध्ये, आणि त्याच्यामुळे आवटी मैदान कुंडेवालकरांचंही विशेष कौतुक आणि अजनबी ओळे संघ तुमचंही विशेष कौतुक. हा चांगला फटका आहे. पंकज पाटीलच्या चेंडूवर मात्र स्क्वेअरलाच्या मधून चेंडू टोलवला आहे चौकारासाठी. यानंतर आयोजकांचं कौतुक यासाठी आहे की ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांना सन्मान तर केलं जात आहेत, परंतु ज्या संघाने ज्या संघाच्या संघनायकांनी त्यांना कोऑपरेट केलं त्यांचंही सन्मान इथं केलं जातील. त्यापैकी पनवेल संघाचा संघनायक, मोहा संघाचा संघनायक आणि वाजा संघाचा संघनायक, त्याचा सामना संपेल तसा आपण सन्मान स्वीकारा. कारण आपण या आयोजनामध्ये आपला उत्तम सहकार्य राहिलं आहे. आपण सहकार्य जे केलं लॉटच्या बाबतीत, कारण कोणाला काही प्रॉब्लेम्स होते, पण तुम्ही सगळ्यांना सहकार्य केल्याबद्दल वाजा संघ, मोहा संघ आणि पनवेल या तिन्ही संघांचा सन्मान, संघांचा संघनायका सन्मान इथं केला जाईल. जसजसे सामने होतील तसे आपण आपला येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. मोहा संघाचाही सन्मान राहील, त्याचा मॅच संपल्यानंतर तोही राहील, आणि हा मॅच संपल्यानंतर वाजा आणि पनवेल या दोन्ही संघांचे संघनायका सन्मान केला जाईल. एक मोठ्या चौकारानंतर इथं पंकजनं लगेचच एकाग्रता पुन्हा एकदा दाखवली आणि विकेट्स कमावली.
मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय उरलाच नाही आहे. 10 चेंडू 44, प्रत्येक चेंडूवर चौकार ही विजय देऊ शकत नाही. 9 चेंडू आणि 44 सॉरी 10 होते हा निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र 9 चेंडू आणि 44. आज धावांचा पाठलाग करणं थोडंसं अवघड राहिलं आहे. कमवण्यासारखं काय आहे अजून ओमसाई सोसायटी 50 संघासाठी? तर जे खेळाडू क्रीजवर खेळतात ना त्यांनी आत्मविश्वास कमावणं गरजेचं आहे. इथून चांगला धावा जमवून भले सामना कुठे जाईल ती गोष्ट वेगळी. हेच म्हणत होतं, हीच गरज आहे. सामना कुठे जाईल, काय होईल, निर्णय काय लागेल, निर्णयाची तमा नाही, परंतु स्वतःचा खेळ कसा बहरत राहील. येणाऱ्या काळामध्ये अजून मला खूप छान क्रिकेट खेळायचं आहे, यासाठी लढायचं आहे, हा दाखवणारा हा फटका ठोकला जातोय. षटकार, आणि हा षटकार येतोय विजय शिंदेच्या बॅटमधून. प्रयास जारी होता जरूर, आणि हा मात्र निर्धाव चेंडू. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 30 चेंडू आणि 67 धावांची गरज होती. ताबडतोब धावा लागल्या ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 30. येणारे चेंडू 6 आणि 37 धावांची गरज आहे. चला पंकज लगेच सामना सुरू करा. 6 चेंडू आणि 37 धावा. आणखीन एक गोष्ट खऱ्या अर्थानं नमूद करायची आहे. संघ रोहनभाई जेव्हा संघ बनतो ना गावात, आणि जेव्हा टी शर्ट्स प्रिंट करायची वेळ येतात ना टी शर्ट्स, त्यावेळेला कमीत कमी 70 टी शर्ट्स तरी मी कमीच सांगितल्या प्रिंट केल्या जातात. मला हवं आहे, मला हवं आहे, मला हवं आहे, परंतु टीमला 12th मॅन नसावा ना, यासारखी गोष्ट आणखीन काय. ह्या संघाचंच नाही तुमच्या मित्रा, असंख्य संघ मी पाहिलेत, असंख्य संघ. हे तुमच्यासाठी नाहीच आहे, हे सगळ्यांसाठी आहे की असंख्य संघ आहेत की टी शर्ट 100हून अधिक प्रिंट केल्या जातात, परंतु 12th मॅन नसावा, यासारखी आणखीन ती खंत काय. त्याच्यामुळे आपली प्रॉपर टीम बनवा, कमीत कमी 15 जणांचा स्क्वॉड बनवा, आणि त्या टीमला प्रॉपर चालवायला शिका. कारण आत्ताची क्रिकेट ही साधी राहिली नाही आहे, ही प्रोफेशनल क्रिकेट बनली आहे. त्याच्यामुळे आत्ता गावठी फंडे बंद झाले पाहिजेत, टीम बनली पाहिजे. कारण प्रत्येकाला काय वाटतंय पंकज की मला टीममध्ये जागा पाहिजे, कोणाकोणाला द्यायचा. पहिल्यांदा गुणवत्ता सिद्ध करा. काय स्ट्रगल करावं लागतं पंकजला विचारा, यज्ञेशला विचारा की त्यासाठी काय करावं लागतं. उत्तम झेल सिद्धेश पाटीलनं हा मात्र उत्तम झेल टिपला. अडसर होत असलेला फलंदाजाला केलं बाद. सामना एकतर्फी चालला आहे, त्याच्यामुळे इतर गोष्टी करणंही सोपं जातं आहे, परंतु लागोपाठ विकेट्स गमावले जात आहेत. चांगला प्रहार जरूर दाखवला फलंदाज मात्र अजय शिंदेने. एकटा लढला, 1 चौकार 1 षटकार सहित त्यानं 13 धावा जोडल्या विजय शिंदेनं, आणि आपल्या परीनं चांगला खेळ दाखवला. संघाचा संघ नाही कदाचित हा आहे विजय शिंदे. फलंदाज परतला आहेत, त्याच्यामुळे इतर गोष्टीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला स्वतःचा टी शर्ट जसा असतो, स्वतःचे बुटं जशी 10,000चे असतात, तसे स्वतःचा गार्ड ही 100 रुपयाचा आपल्यासोबत असावा. याच्यापेक्षा आणखी वेगळं ते काय. नाही तर एक गार्डसाठी तुम्ही 10 जणं भांडता, मी घेऊ का तू घेऊ का. 100 रुपयाचा 150 रुपयाचा एक गार्ड तर प्रत्येकाला असायला काय हरकत आहे. तुमच्या डोक्यात असलेली कॅप 800 रुपयाची आहे, तुमची बॅट 3000ची आहे कमीत कमी, तुमचे शूज तर त्याहीपेक्षा 5000चे आहेत, परंतु एक गार्ड 200 रुपयाचा जवळ घ्यायला काहीही हरकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. काय नेमकं करायचं होतं हे स्वतःलाही कळलं नाही. स्वीप लगवायची होती, परंतु त्रिपला उद्ध्वस्त झाल्या, वेळ वाढला, आणि त्याच्यामुळे इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद झाला आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला आहे, त्याच्यामुळे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाला आहे. फक्त सामन्याची औपचारिकता राहिलं आहे. मोहा निर्णय आपला गोलंदाजी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही रेडी राहा. आज धावांचा पाठलाग एक सामन्यामध्ये जरूर झाला, तो पण क्लोज काउंटर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 48 धावांचा. सर्वात जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल. गोलंदाज अजय भगत. विसताना दिवा जसा मोठा होऊन विसतो ना,
तसा हा अंतिम चेंडू षटकार ठोकत सामना भलेही पराभूत झाला असेल, परंतु तिथे मात्र त्या चेंडूवर ठोकला गेला आहे षटकार. अजून एक चेंडू शिल्लक आहे का? एक चेंडू शिल्लक आहे. तर हा सुंदर षटकार दाखवला, त्याच्यामुळे अजून एक चेंडू शिल्लक. उल्केश अँड टीम पुन्हा एकदा सज्ज आहे आणि मोहा कोलीवाडा स्वस्तात कुणी पकडू नका. महा कोलीवाडा हा संघ छुपा रुस्तम संघ आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या